खाडीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर कोपरीतील चेंदणी कोळीवाडा बंदर अर्थात विसर्जन घाट परिसर अधिक बंदिस्त करण्यात आला आहे. लोखंडी गेट आणि आत प्लास्टिक बॅरिगेट्समुळे नागरिकांना खाडीच्या टोकापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने फ्लेमिंगो आणि निसर्ग जवळून अनुभवण्याचा आनंद हिरावल्याची भावना व्यक्त होत आहे. कोपरीकरांची मिनी चौपाटी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणाचे ठाणे महानगरपालिकेकडून सिमेंट, कॉन्क्रीट, फुलझाडे आणि बसण्याच्या जागांद्वारे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक आणि विरंगुळ्यासाठी आकर्षक जागा निर्माण झाली असली तरी आता खाडी किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यावर निर्बंध आले आहेत. स्थानिकांच्या मते काही नागरिकांकडून खाडीत निर्माल्य टाकले जात असल्याने प्रशासनाने घाटाच्या टोकाला लोखंडी गेट बसवले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने गेटवर चढून आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव परिसर अधिक बंदिस्त करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे, खाडी किनाऱ्यावरील शांत वातावरण आणि समुद्री वाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असत. मात्र आता वाढत्या निर्बंधांमुळे काहींच्या चुकीची शिक्षा सर्व नागरिकांना मिळत आहे, अशी नाराजी कोपरीकर व्यक्त करत आहेत. निर्माल्य टाकणारे किंवा आत्महत्येसारखे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण त्यासाठी संपूर्ण खाडी किनाराच बंदिस्त करून नागरिकांना निसर्गापासून दूर ठेवणे योग्य नाही. चेंदणी कोळीवाडा बंदर हे नागरिकांसाठी फक्त विसर्जन घाट नाही, तर निसर्ग अनुभवण्याची जागा आहे. चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथील ग्रामस्थ आनंद प्रभाकर कोळी यांनी याविषयी बोलताना अधिक माहिती दिली. मी चेंदणी कोळीवाडा येथील ग्रामस्थ आनंद प्रभाकर कोळी. या इथे हे जे चेंदणी कोळीवाडा बंदर आहे, मुळात ही आमच्या चेंदणी कोळीवाडा बंदराची आमच्या चेंदणी कोळीवाड्यातील लोकांची ही वहिवाट आणि आज इथे महापालिकेने जे सुशोभीकरण केलेलं आहे, तर या सुशोभीकरण करताना मुळात तिथे पहिला जो ठाणे खाडी किनारी जो गेट टाकलेला आहे, त्या गेटलाच आमचा विरोध असताना आज समजा इथे ज्या आत्महत्या होतात आहेत, त्या मुळात एक गेट बांधला असताना त्याच्यावरती जाऊन समजा एखादा आत्महत्या करत असेल आणि असे जर का आत्महत्या जर का नेहमी घडणार असतील, तर त्याला अजून एक तुम्ही बंदिस्त अजून खाडी किनारी एक गेट टाकणं ही काही उपाययोजना त्याच्यामुळे होणार नाही आहे. तर आमचं तर अशी मागणी आहे की हा जो चेंदणी कोळीवाडा बंदर आहे, आज इथे सगळे इकडचे जे नागरिक आहेत ते इकडचे निसर्गाचा आनंद घेण्याकरता या चेंदणी बंदराच्या इथे येतात आणि या इथे महापालिका अजून समजा जर का गेट टाकून जर का नागरिकांना जर का अटकाव करत असेल, तर त्याला आमचा चेंदणी कोळीवाडा येथील नागरिकांचा पूर्णपणे विरोध आहे आणि असं कोणताही गेट इथे टाकला जाऊ नये. मुळात तो जो पहिला जो गेट टाकलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे, तो काढण्यात यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे. सदर बंदर विभाग आणि ठाणे महापालिका यांनी याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि जेणेकरून तो जो गेट आहे तो पण नागरिकांना खुला करावा ही आमची विनंती आहे. कोळी साहेब, या ठिकाणी अनेक माणसं निसर्ग सौंदर्य बघायला येतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? मुळात आता ह्या इथे जी जैवविविधता आहे आणि ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे बरेचसे नागरिक संध्याकाळी इथे फेरफटका आणि ही मिनी चौपाटी आहे आज जी तयार झाली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचा जर का समजा तुम्ही बंदिस्त जर का करणार असाल तर त्या मिनी चौपाटीचा उपयोग काय? आणि जर का समजा सगळ्यांना नियम कायदे जर का महापालिका लावणार असेल, तर मुळात ही जो खर्च केलेला आहे आणि हे जे निसर्ग आहे हे बंदिस्त करण्यामागे ठाणे महापालिकेचं नियोजन काय आहे हे महापालिकेने जाहीर करावं. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचे लेआउट आणि लीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ आदी प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत केळकर यांच्या स्पष्ट सूचनांनंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी श्री राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीत सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दराने फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या इमारतींचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीने करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही आमदार संजय केळकर यांनी केली. शिवाईनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करत आहेत. अघोषित कर रद्द होऊनही त्याची अवास्तव बिले पाठवण्यात आल्याने भाडे कराराची प्रक्रिया रखडली आहे. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवड्याभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तत्काळ भाडेकराची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही आमदार केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्या. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिवाईनगरमधील रहिवाशांचा भाडे करार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच याविषयी सर्व सोसायट्यांना त्यांनी भाडे करार करण्यापूर्वी किती रक्कम भरायची आहे व कशा प्रकारे भरायची आहे याची संपूर्ण माहिती पुढच्या आठवड्याभरात देऊन त्यांचे भाडे करार तत्काळ करण्यात येतील, असे आश्वासन कार्यकारी अधिकारी राठोड यांनी केले आहेत. समाजसेवेचे व्रत जपत अखंड दिवस रात्र जनसेवा करणाऱ्या ठाण्यातील किरण नागती यांना सामाजिक विभागासाठी झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव 2026 पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेची निर्मिती करून मागील 30 ते 35 वर्षे जाणीवा जपत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून एक समाजकार्यातील नवा अध्याय लिहिला. अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून मागील 15 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 7,000 कलाकारांना खुले व्यासपीठ निर्माण केले. वाचक कट्टा, संगीत कट्टा, करिअर कट्टा, दिव्यांग संगीत कट्टा अशा विविध कट्ट्यांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन असो, संगीत साधना असो, प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळते. तसेच किरण नागती लिखित, दिग्दर्शित सिंड्रेला या सामाजिक मराठी चित्रपटामुळे लहान मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच भावा बहिणींच्या नात्यांचे महत्त्व आजच्या मुलांना पटवून देण्यात आले. कोविड काळात वी फॉर यू या नावाने एक हेल्पलाईन सुरू करून सलग 270 दिवस स्वतःच्या घरावर तुळशीपत्र वाहून सुमारे 4,000पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना विविध सेवा दिल्या. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या 28 व्यक्तींचे अग्निसंस्कार व पिंडदान किरण नागती यांनी केले. लहान मुलांना मोबाईलपासून तसेच चुकीच्या माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी आदर्श मुले घडवण्याच्या दृष्टीने दर रविवारी बालक पालक संस्कार वर्ग सुरू केले.
नौपाडा रक्षकाच्या माध्यमातून मागील 4 वर्ष दररोज रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत सुमारे 835 विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले. अनेक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी माझा विठ्ठल माझी माऊलींच्या माध्यमातून दर आठवड्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना कायम आम्ही सोबत ही भावना निर्माण केली जाते. त्यांच्या प्रत्येक संकटात धावून जाण्याचे कार्य किरण नागती करत आहेत. महाराष्ट्रातील 11 वर्षीय भारताची युवा गिर्यारोहक कुमारी गृहीता विचारे हिने मिशन इंडिया समिट 16 राज्ये 16 शिखरे या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मोहिमेद्वारे अवघ्या 32 दिवसात भारतातील 16 राज्यांमधील 16 सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. गृहीता आपल्या अल्पवयात केलेल्या साहसी आणि पर्वतारोहण क्षेत्रातील असामान्य कामगिरीमुळे देशाचा अभिमान वाढवत आहे. गेल्या 4 वर्षापासून ती सातत्याने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्वत मोहिमा पूर्ण करत असून तिच्या जिद्द, चिकाटी आणि धाडसीमुळे ती आज युवा पिढीसाठी प्रेरणास्थान बनली आहे. मिशन इंडिया समिट 16 राज्ये 16 शिखरे ही ऐतिहासिक मोहीम 23 एप्रिल रोजी मुंबई, महाराष्ट्र येथून सुरू झाली आणि 25 मे रोजी गुजरातमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान गृहीताने बेटी बचाओ बेटी पढाओ हा सामाजिक संदेश देशभर प्रभावीपणे पोहोचवत महिला शिक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी जनजागृती केली. 30 पेक्षा अधिक शहरातून प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान भारतातील 16 राज्यातील सर्वोच्च शिखरे तिने यशस्वीरित्या सर केली. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींचा युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावर वाहन चालकांना चक्क मेलोडी चॉकलेट वाटून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला. आवाज महाराष्ट्राचा ठाण्याच्या परिवर्तनाचा या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिवराज मोरे यांच्यासह राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन, प्रदेश सचिव मेहेर चौपाने, महासचिव दीपक पाठक, सचिव प्रशांत पारवे, कल्याण जिल्हाध्यक्ष जगजीत सिंग, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष वसीम हजरत अली आदी उपस्थित होते. या अभियानाचा प्रारंभ करताना शिवराज मोरे यांनी भाजप सरकारच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. दरम्यान शनिवारी पेट्रोलच्या दरात 84 पैशांची वाढ झालेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपावर मेलोडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवराज मोरे यांनी इंधनांचे दर आठवड्याला वाढत आहेत. मोदी लोकांना ऑनलाईन काम करायला सांगत आहेत. आता पेट्रोल ऑनलाईन कसे भरायचे हेही त्यांनी सांगावे. देशाचा आर्थिक गाडा ढासळला आहे. काळ बिकट आहे. त्यामुळेच देशात उद्रेक होणार आहे. देशावर आर्थिक संकट असताना मोदी परदेशी दौरे करून मेलोडीला मेलोडी देत आहेत. म्हणूनच आम्ही महागाईचे चॉकलेट वाटत आहोत असे त्यांनी सांगितले. जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, यामध्ये कुणाला नाकारता येणार नाही. पण इतर देशांनी आपली उपाययोजना कशी केली हे भारताने त्यांच्याकडून शिकायला पाहिलं होतं. एकतरी भारताचं आपलं परराष्ट्र धोरण 100% फेल ठरलेलं आहे. भारताचं तुम्ही हे आर्थिक धोरण फेल ठरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये प्रचंड महागाई वाढत आहे, डॉलरचा भाव वाढत आहे, रुपयाची किंमत घसरत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान सगळ्या नागरिकांना सांगतात की तुम्ही सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोलचा फार वापर करू नका, बाहेर फिरायला जाऊ नका आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरात बसून ऑनलाईन काम करा. पण मला सांगायचं आहे की तुम्ही पत्रकारिता करता, तुम्ही घरात बसून ऑनलाईन माझी बाईट घेऊ शकता का? हे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणारा व्यक्ती घरात बसून ऑनलाईन पेट्रोल भरू शकतो का? आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उपाययोजना करायची आली नाही, तुम्ही देशाला उद्देश देता पण स्वतः मात्र दुसऱ्या दिवशी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही रोड शो करता, परत तुम्ही परदेशवारी करता आणि परदेशामध्ये जाऊन तुम्ही इटलीच्या पंतप्रधान मेलोडीला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देता. खऱ्या अर्थानं कुठल्याही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एवढी खालच्या पातळीला जाऊन देशाची गनिमा घाण ठेवली नाही, तेवढी देशाची गनिमा कुठेतरी ढासळत चाललेली आहे. मला आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की 150 कोटी देशवासियांचा पालक हा देशाचा पंतप्रधान असतो. त्याला कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो.
ना कुठला पक्ष असतो. तो सर्व 150 कोटी नागरिकांचा असतो. पण मला विसर पडल्यासारखं वाटतंय की देशाचे पंतप्रधान या देशाला देखील विसरले, नागरिकांना विसरले. त्यांना आजही अशा परिस्थितीमध्ये देखील परदेश वाऱ्या महत्वाच्या आहेत. देशाच्या हिताचं कुठलंही धोरण त्यांच्यामध्ये दिसत नाहीये.